गेली 27 वर्षापासून आमचे सीताराम राणेजी मालवणी महोत्सव आयोजित करतायत। अतिशय प्रामाणिक पद्धतीने आणि उत्साहाने आमच्या मालवणी आणि कोकणातल्या जनतेसाठी त्यांचा हक्काचा कार्यक्रम आणि महोत्सव म्हणून या सीताराम राणेजींच्या कार्यक्रमाकडे ते पाहतायत। आणि यावर्षी तर थोडा जास्त आनंदित आहे, कारण आमचे सीताराम राणेजी हे नगरसेवक पण झालेले आहेत आणि म्हणून आमचा हक्काचा कोकणातला एक माणूस आज लोकप्रतिनिधी म्हणून ठाणे महापालिकेमध्ये आज नेतृत्व करणार आहे, काम करणार आहे। आणि मला विश्वास आहे जसं प्रामाणिक पद्धतीने 27 वर्ष हा महोत्सव ते घेत आहेत, तसंच वॉर्डच्या प्रत्येक आपल्या मतदाराला आणि ठाणे शहराला ते शब्दापलीकडे आपल्या कृतीतून न्याय देतील असं माझा ठाम विश्वास आहे। आम्ही उपलब्ध करू पर्यटनाच्या माध्यमातून ह्या पूर्ण आपल्या 877 किलोमीटरची असलेली जी किनारपट्टी आहे त्याच्यावर विविध आपण संधी आहेत, उद्योगधंदे आहेत, ज्याच्या माध्यमातून पर्यटन आणि सागरी जो किनारपट्टा आहे पट्टी आहे त्याच्याकडे जे विविध सुविधा आहे किंवा संधी आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा आमच्या तरुणांनी घ्यावा। एकदा उद्याचा निकाल लागून दे, मग त्याच्यानंतर बोलू ना। जर आणि तरवर मी मत राबवलं जाईल का? जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही, शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्यारीतल्या बाहेरच्या आहेत। आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करतायत। मला विश्वास आहे त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल। केलं ना मी मागणी, जशी मी मुंबईमध्ये आज मागणी ऋतू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं। कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहिन।